अजून एक मुलींच्या बाबतीत एक असं मला काही ठिकाणी असं दिसलेलं आहे की मुलीच्या माहेरी खूप छान संवाद असतो. म्हणजे कुठल्याही विषयावर वडील, भाऊ, बहीण, आई हे सगळे बोलतात. फॅमिलीमध्ये कुठला इश्यू आहे, समजा टी व्ही घ्यायचा आहे, काही खरेदी करायची आहे, काही बदलायचं आहे, तर सगळेजण गप्पा मारतात, चर्चा करतात, विषय करतात. मग अशी मुलगी एका अशा घरात जाते की जिथं सुसंवाद नसतो. कामापुरतं बोललं जातं. मुलगा वडिलांना कामापुरतं बोलतो, जर मन मोकळं. बऱ्याच ठिकाणी असं होतं की आईला बोलतात मुलं आणि वडिलांना नाही बोलत. वडील आलं की एक दरारा असतो. मग अशा ठिकाणी या मुलींनी कसं ॲडजस्ट व्हावं, काय करता येईल बरं त्यांच्यासाठी? राहायचं तर आहे आयुष्यभर त्या घरामध्ये. तर मुलींनी जर त्या सविताने जर ठरवलं ना, तर सासू सासऱ्यांचं मन जिंकणं काही फार अवघड नसतं. हा ठीक आहे, तुमच्या माहेरी एक अशी चर्चा करून निर्णय घेतले जाण्याची प्रक्रिया होती, ती इथं नाही आहे. निर्णय घेण्याची प्रक्रिया सर्वसमावेशक असावी यात काहीच दुमत नाही. आणि ती जर सासरवाडीत नसेल तर लगेच आमच्या घरी असं नाही, तुमच्याकडे हे असं आहे, असं लगेच कॉमेंट करायची गरज नाही. तुम्ही बघा, तुमच्या सासरच्या मंडळींना आपलंसं करून द्या. त्यांचा दरारा राहू द्या ना. दरारा असणं एका दृष्टीने चांगलंही असतं, पण आवाजवी नको. आणि तुम्ही त्यांच्या मतामध्ये परिवर्तन घडवून आणू शकता. सासरी सुद्धा तुम्ही वो बाग खिला सकते जो मायके में थी, की म्हणजे हसणं, खिदळणं, की एकत्रित सिनेमा बघणं, पिक्चर बघणं, किंवा क्रिकेटची मॅच एन्जॉय करणं, किंवा सुट्टीचा वेळ कसा घालवणं, हे सगळं हे वातावरण नाही बाबा तुमच्याकडे असेल असं नाही. तर तुम्ही हळूहळू त्यांच्या मतामध्ये परिवर्तन घडवून आणू शकता. घरकामं जी असतात आपली, म्हणजे शक्यतो म्हणजे स्वयंपाक करणं आहे किंवा अजून काही घरकाम आहे, त्यात मुलांनी मदत करावी का? 100%. केव्हापासून? लग्न? मुलांनी शाळेत असतानापासून त्याच्या आईने जसं मुलीला शिकवते स्वयंपाक करण्याचं, निदान वरण भात तरी कर, भाजीपोळी तरी करता आलं पाहिजे, पुरणपोळी जाऊ दे, तसं मुलांना सुद्धा शाळेत असतानापासून स्वयंपाकाची सवय लावली पाहिजे. म्हणजे इट इज मस्ट. काही मुलं करतात ते, काही समजदार आईवडिलांना ते लक्षात आलेलं आहे, समजदार पेरेंट्स ते करतात आणि मुलांना पण ते आवश्यक वाटतं. काही मुलं करतात, अजून तो बदल व्हायला वेळ लागेल. पण मुलगी आली की लगेच किचनमध्ये आणि मुलगा आपला टवाळक्या करत फिरतो, मित्रांबरोबर फिरतो, असंच चित्र बरंचदा आहे. पण मुलांना पण स्वयंपाक करता आलाच पाहिजे त्याचं. कारण मुलगी किंवा त्याची बायको जी आहे ती ऑफिसला जाणारी आहे, पैसे कमावणारी आहे, ती पण तितकीच शरीराने आणि मनाने थकलेली आहे. आणि तेव्हा त्या नवऱ्याच्या हे लक्षात आलंच पाहिजे. पण आपल्याकडचे राजेश काय संस्कार असे आहेत ना, की ती मुलगी, त्या मुलीला असं वाढवलं जातं की तिला असं वाटतंच की आपल्या नवऱ्याने किचनमध्ये कशाला, मी करते ना, तुम्ही बसा, हां चहा मी टाकायला लागलो ना, तुम्ही बसा, असंच म्हणण्याची ती हे आहे. आणि तिला कसरत करावी लागते. तिच्यावर संस्कारच असे झालेले असतात की मुलीच्या जातीला असं म्हणतात बरं का, हां, जातीला, मुलीच्या जातीला हे शोभत नाही. मुलीच्या जातीला 4 पोळ्या किंवा 2 भाकरी ते करता आल्याच पाहिजेत, असं जे पूर्वीपासूनचं जे म्हणणं आहे तेच तिच्यामध्ये बिंबवलं आहे, तेच चित्र. आता तिला जर काही काही मुली आहेत ना, त्यांचं आयुष्य पूर्ण शाळा कॉलेजमध्ये गेलेलं आहे आणि ऑफिसमध्ये गेलेलं आहे, त्यांना स्वयंपाक म्हणजे काय हे माहितीच नाही. वरण तुरीचं असतं का मुगाचं असतं, ती डाळ कशी, हे बऱ्याचदा माहीत नसलेल्या पण मुली आहेत ना. मग ते शिकणाऱ्या, किंवा मग हॉटेलमध्ये जातात आणि काहीतरी मागवतात बाहेरून. मग ते त्यांच्या अशा हॉटेलमध्ये कधीतरी जाणं गोष्ट वेगळी, वारंवार जाणं किंवा वारंवार बाहेरून हॉटेलमध्ये मागवणं म्हणजे
प्रकृती खराब करण्याच्या दृष्टीने योग्य नाही. मग अशा कंडिशनमध्ये बऱ्याचदा मुली माहेरी फोन करतात आईला किंवा बहिणींना, आणि मग वारंवार फोन होत होतात. मग हळूहळू मुलीच्या आईचा हस्तक्षेप वाढू शकतो. There is a potential. वाढू शकतो. किती तर म्हणजे किती आपण योगदान द्यावं आई वडिलांनी मुलांच्या लग्नात नंतर? दोघांनाही समजलं पाहिजे. आई वडिलांना आधी समजलं पाहिजे की आपण एका मर्यादेच्या पुढे जास्त लुडबुड करू नये. बघ बाबा, माझं हे असं सजेशन आहे, एवढं म्हणून त्या मुलीला ठीक आहे बघ, बाकी तो तिथली परिस्थिती बघून काय ते निर्णय घे. नाही कशी ऐकत नाही ग तुझी सासू, कसं ऐकत नाही तुझा नवरा, आणि एवढं काय त्याला हे आहे, तू काय त्याला डोक्यावर बसून ठेवलेस, हे असं जर फीडिंग असेल आईचं तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. आणि हे जर असं ती करत असेल तर ती स्वतःच्या मुलीचं नुकसान करते, हे तिच्या लक्षात येत नाही. मग निदान ह्या मुलीच्या किंवा सुनेच्या लक्षात आलं पाहिजे, आई पुरे झालं बरं तुझं, मला कळतं, तू ह्या बाबतीत आता मला सांगू नकोस, पुरणाची पोळी कशी करायची हे मी तुला विचारून केलं, पण ह्या सिच्युएशनमध्ये मला स्वभाव माहिती आहे, मला इथं राहायचं आहे, असं मी काय म्हणजे तुसडेपणाने मी वागू शकत नाही आणि मला वागायचं नाही आहे, तू शांत व्हा. ह्या समजदार मुली आईला पण सांगू शकतात, असं काही नाही. देअर कॅन बी हार्मोनी. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.